पुढची बातमी आहे नाशिकमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसलाय। कारण नाशिकमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांनी बंडखोरी केली आहे। विजय करंजकरांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून इच्छुक उमेदवार विजय करंजकर हे नाराज होते आणि त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात बंडखोरी केली आहे। नाशिकमध्ये उबाटा गटाला नाशिकमध्ये मोठा धक्का, कारण नाशिकमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय लोकसभेसाठी। खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून विजय करंजकर हे नाराज होते आणि शेवटी त्यांनी बंडखोरी करत नाशिकमधून उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केलाय। माझ्या पक्षाने मला 1 वर्षापूर्वीच मला सांगितलं होतं की तुम्हाला लढायचं आहे, तुम्ही जोरात सुरू व्हा। मी 1 वर्षापासून मी फिरतोय। 1 वर्षामध्ये सर्व मतदारसंघामध्ये माझ्या 2-2, 3-3 फेऱ्या माझ्या सगळ्या झाल्या आहेत आणि हे सगळं झाल्यानंतर पक्षाने समजा उमेदवारी नाकारली तर नाकारण्याचं कारण मला कळायला पाहिजे होतं आणि ते जर मला कळालं असतं तर अधिक बरं वाटलं असतं। म्हणूनसाठी मी आता फॉर्म भरला आहे, बाकी पाहू। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी बाबू शेख आपल्या सोबत आहेत। नाशिकमध्ये बंडखोरी केली आहे करंजकरांनी, त्याचे काय परिणाम दिसतील आणि काय आताची स्थिती? खरं तर आता त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं की ते आता कार्यकर्त्यांची, नगरसेवक आणि त्यांच्यासोबत जे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांची ती बैठक घेणार आहे आणि बैठकीनंतर जो निर्णय होईल त्यानंतर ते भूमिका स्पष्ट करणार आहे। मात्र एवढं नक्की का ते आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही। पक्षाने मला फार दुखवलंय, पक्षाने माझ्यावर अनेक वेळा अन्याय केलेला आहे, म्हणून मी ही उमेदवारी करतोय आणि कार्यकर्त्यांनी जर ठरवलं तर आम्ही 100% निवडणूक लढू, असंही विजय करंजकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे। बाबू, धन्यवाद या माहितीसाठी।